जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी साळी संत लहरीनाथ महाराज उर्फ साळीबाबा यांची 26वी पुण्यतिथी 23 फेब्रुवारी सोमवार रोजी खालील ठिकाणी विविध उपक्रमांनी संपन्न झाली। साळीबाबांची समाधी बुधलवाडी, मनमाड जिल्हा नाशिक येथे आहे। तेथे त्रिदिनी कीर्तन सोहळा असून हरिभक्त पारायण संजय महाराज दुकळे यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता झाली। अश्विनी गणेश कांबळे यांनी साळीबाबांच्या समाधी मंदिरास 501 रुपये देणगी दिली आहे। त्र्यंबकेश्वर येथे साळीबाबांचं मंदिर आहे। तेथे हरिनाम सप्ताह असून साळीबाबांचं शिष्य हरिभक्त परायण त्र्यंबकेश्वर नंद सरस्वती यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सांगता झाली। त्यावेळी साळी संतांच्या चरित्राचे प्रचारक सौ भारती व श्री जगन्नाथ नारायण एलगट हे धर्मप्रेमी कुटुंब त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित होतं। सोबत जोडलेल्या छायाचित्रात उजवीकडून डावीकडे सौ भारती, श्री जगन्नाथ एलगट, हरिभक्तपरायण त्र्यंबकेश्वरानंद सरस्वती महाराज व हरिभक्तपरायण दगू महाराज आवारे साळीबाबांच्या प्रतिमेचं दर्शन घेताना दिसत आहेत। निमगाव निंबायती तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे साळीबाबांचं मंदिर असून तेथे 1 दिवसीय कार्यक्रम असून हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन व महाप्रसादांनी सांगता झाली। तसेच भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर बोल्हेगाव व बालाजीनगर व हरिभक्तपरायण भास्कर महाराज कोल्हे यांची कोल्हे वस्ती विटावे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथेही साळीबाबांच्या मंदिरात तेथेही पूजन, दर्शन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। साळी समाजातर्फे साळीबाबा चरित्र व बोधामृत या लघुग्रंथिकेचे ऑनलाईन पारायण ठेवण्यात आलं। त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला। तसेच साळीबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी अनेक साळी भक्त गेले आहेत। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।